नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचं ॲनालिसिस आणि आज काय झालंय ते पण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा मार्केटमध्ये काय झालंय, की आज पण काय झालंय, गॅप अप ओपन झालंय. ठीक आहे. गॅप अप ओपन झालंय आजसुद्धा आणि काल पण गॅप अप झालं होतं. पण काल गॅप अप झाल्यानंतर मार्केट प्राइस ॲक्शन करून वर गेलं होतं. तसं आज नाही झालं. आज काय झालं बघा, मार्केटनं गॅप अप ओपन झालं कुठं 52,900ला. 52,900ला मार्केटनं गॅप अप ओपन केलेला आहे, म्हणजे इथं ओपन झालं आहे. तिथून नंतर मार्केटनं आपला हाय दाखवला आहे 53,350चा. 53,350चा त्यानं हाय दाखवला आहे आपल्याला आणि तिथून मार्केटनं रिकवर कुठपर्यंत केलं आहे बघा. कुठपर्यंत केलं आहे म्हणजे हा पूर्ण रिकवर म्हणजे 53,000ला टच करायला आलं आहे मार्केट. कुठं आलं आहे? 53,000ला. म्हणजे त्यानं ऑलरेडी हाफ काय केलं, त्यानं रिकवर केलं. इथून मार्केटमध्ये चान्स दोन आहेत. काय दोन चान्स आहेत? मार्केट इथून तर एक वर तर जाईल किंवा ओपन प्राइस आहे ना तिथपर्यंत जाईल. काय आहे चान्स? जिथून आले खाली डाऊन म्हणजे वरून तर इथपर्यंत एक जाणार आणि जिथं ओपन आहे तिथपर्यंत जाणार ह्या रेंजमध्ये. तर ह्या रेंजच्या बाहेर जात असेल तर आपल्याला नवीन टार्गेट पाहायला मिळेल आणि जर ह्या रेंजच्या वर जात असेल 53,350च्या वर तर आपल्याला नवीन टार्गेट पाहायला मिळेल. पण आज मार्केटमध्ये नंतर काय झालं बघा. नंतर मार्केट इथून एक मिनटं नंतर मार्केटनं काय केलं आहे, इथून डायरेक्ट मार्केट काय केलं आहे, इथं वर गेला आहे. नंतर इथं त्यानं रजिस्टन्स, इथं जो एक रजिस्टन्स आहे 53,200चा 53,200चा रजिस्टन्स हा ॲक्ट झाला आहे. कारण की हा एक पास्टचा रजिस्टन्स आहे. जो 53,200 आहे ना, पास्टचा रजिस्टन्स आहे तो ॲक्ट झाला आहे. तिथून नंतर मार्केटनं जी ओपन प्राइस आहे त्या ओपन प्राइसला मार्केट आलेलं आहे आणि तिथून नंतर मार्केट पूर्ण साईडवे गेलेलं आहे. ठीक आहे. हे झालं आजचं ॲनालिसिस. आता मार्केटमध्ये उद्या काय होईल ते आपण पाहूया. बघा आता आपल्यापाशी दोन रेंज आलेत. कुठल्या रेंज आलेत? एक म्हणजे 53,350 आणि खालची म्हणजे खालच्या साईडला आली आहे खालच्या साईडला आलेली आहे 52,800 52,900. ठीक आहे. 52,900 ही दोन रेंज आपल्यापाशी आता ऑलरेडी आलेल्या आहेत. 53,350. आता मार्केटमध्ये पहिली कंडिशन बघा, मार्केट जर समजा फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट म्हणजे आता बघा क्लोजिंग कुठं झालं आहे, 53,000ला क्लोजिंग झालं आहे मार्केटचे, म्हणजे इथं क्लोजिंग झालं आहे. तिथून मार्केटमध्ये चान्स काय? तिथून मार्केट इथं जाईल किंवा इथं जाईल. ठीक आहे. जेव्हा ही ब्रेकआउट देईल तेव्हा आपल्याला एंट्री मिळेल. ठीक आहे. काय म्हणतोय, जेव्हा ही ब्रेकआउट होईल तेव्हा एंट्री मिळेल. सेम डाऊन साईडला आपल्याला इथं जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा ब्रेकडाऊन होईल तेव्हा आपल्याला एंट्री मिळेल. पण डाऊन साईडला मार्केट कसं आहे, होलाटाईल आहे. कारण की जेव्हा खाली मार्केट जाईल तेव्हा काय होईल की सपोर्ट, त्याला इथं कुठेतरी एक सपोर्ट असं दिसते का, सपोर्ट मिळत जाईल. त्यामुळं डाऊन साईडला जर एंट्री घेत असाल तुम्ही, डाऊन साईडला एंट्री घेत असाल ना, तर आपल्याला काय करायचं आहे, डाऊन साईडला जर तुम्ही एंट्री घेतली तर नंतर आपल्याला टार्गेटसाठी जेव्हा आपल्याला टार्गेट मिळणार आहे ना, टार्गेटला आपण काय करायचं, पहिलं समजा माझं 1:1 टार्गेट असेल तर 1:1 टार्गेट घ्यायचं आणि नंतर चालू काय करायचं, ट्रेलिंग. नंतर काय करायचं, ट्रेलिंग चालू करायचं. का रिझन का ट्रेलिंग चालू करायचं? रिझन कारण की मार्केटच्या आपण ट्रेंड म्हणजे ट्रेंडच्या जी आपला सध्याचा ट्रेंड काय आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, त्याच्या आपण अपोजिट एंट्री घेत आहोत. त्यामुळे आपल्याला ट्रेलिंग करायचं आहे. ठीक आहे. हे फ्लॅटमध्ये झालं. ठीक आहे. आणि जर वरच्या साईडला जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तो पहिला जो रजिस्टन्स आहे तो म्हणजे 53,350. इथून मार्केट समजा इथूनच मार्केट वर असेल तर इथून जेव्हा मार्केट वर जाईल, तेव्हा एंट्री घ्यायची. कारण इथून नंतर मार्केट काय होईल, इथून नंतर मार्केट एक रेजिस्टन्स फेस करेल. परत नंतर ह्याच झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळेल. म्हणून आपल्याला कन्फर्मेशन एंट्री कुठे मिळेल, ह्याच्यावर जेव्हा ट्रेड करायला चालू करेल तेव्हाच. हे झालं फ्लॅटचं. आता बघा दुसरी कंडिशन आहे मार्केटची. जर मार्केट समजा गॅप अप ओपन होत असेल, काय म्हणतो मी आता, आज कसं जसं ओपन झालं ना गॅप अप, तसं जर गॅप अप ओपन होत असेल, दुसरी कंडिशन गॅप अप. ठीक आहे. गॅप अप कंडिशन झाल्यानंतर आता मार्केट क्लोजिंग झाले 53,035ला काय क्लोजिंग झालेलं आहे. इथून नंतर मार्केट समजा 53,200च्या वर, इथं म्हणतोय मी नीट बघा कुठं सांगतोय, 53,200च्या वर जर ओपन होत असेल, इथून नंतर मार्केट आता थोडंसं काय म्हणतोय मी, खाली येऊ द्या. नंतर जेव्हा वर जाईल, कारण की इथं ऑलरेडी सगळ्यांचे एस-एल असणार, म्हणजे इथं सगळ्यांचे काय असणार, सेलिंग केले. इथून नंतर मार्केट थोडंसं आता खाली येऊ द्या. खाली येऊन जेव्हा वर जाईल तेव्हा आपल्याला एंट्री मिळेल. तर इथून जर डायरेक्ट मार्केट वर जात असेल, इथून जर मार्केट डायरेक्ट आता वर ना, एक मिनटं दाखवतो. तर दोन कंडिशन होतील. इथून ना मार्केट काय होईल, गॅप अप ओपन झाल्या खाली तरी येईल. जेव्हा ही वर जाईल तेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची.
जर इथूनच खाली जर असं झालं तर परत आपल्याला ह्या झोनमध्ये साईडवे पाहायला मिळेल. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर समजा गॅप अप ओपन म्हणजे जसं आज झालं गॅप अप ओपन डायरेक्ट वर, तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मार्केटने इथं ह्याच्यावर 53,350च्या वर होल्ड करायला पाहिजे. तेव्हा एंट्री मिळेल. डायरेक्ट अशा रनिंगमध्ये एंट्री तर मिळणारच नाही. कारण की इथं रनिंगमध्ये जर आपण एंट्री घेतली तर आपल्याला एस-एल कुठं ठेवायचं हे समजणार नाही. ठीक आहे. ही गॅप अप ओपन झाल्यानंतर आता फ्लॅट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे गॅप डाऊन. तर मार्केटमध्ये समजा गॅप डाऊन म्हणजे कुठं बघा, 53,000ला क्लोजिंग झाले. जर मार्केट 52,900च्या खाली 52,900च्या खाली कुठेतरी ओपन होत असेल आणि इथून नंतर जर प्राइस ॲक्शन करून जात असेल, तेव्हा आपल्याला एंट्री करायची आहे. काय म्हणतोय गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर 52,900च्या खाली 52,900च्या खाली जर ओपन झालं, इथून मार्केट समजा इथून मार्केट डाऊन कुठं म्हणतोय ह्याच्या 52,800च्या खाली प्राइस ॲक्शन करत असेल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? तेव्हा आपल्याला सेलिंग करायची आहे. आणि ते पण गॅप डाऊनला झालं तरी सुद्धा आपल्याला ट्रेलिंग काय करायचं आहे? सेलिंग करताना ट्रेलिंग यूज करायचं आहे. ट्रेलिंग यूज करायचं कारण असं आहे की मार्केट हे आता सध्याला व्होलॅटाईल आहे. कारण काय म्हणतोय व्होलॅटाईलमध्ये मार्केट आपलं एस-एल हिट करू शकतं. त्यामुळे ट्रेलिंग करणं गरजेचं आहे. 1:1 मिळत असेल तरी बुक करा. एस-एल झाला एक्झिट करा आणि टार्गेट टार्गेट जर तुम्हाला मिळलं तरी पण बुक करा. कारण मार्केट समजा काय होतं, तो कुठंतरी सपोर्ट घेतल्यानंतर एक स्पाइक्स जी अशी पायस मारेल ना, तर त्यामुळे तुमचा एस-एल हिट होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं काय करायचं, जेव्हा तुम्हाला टार्गेट मिळेल तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता. ठीक आहे, हे झालं. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण एक सायकॉलॉजी पॉईंट ह्यामध्ये कव्हर करून घेऊया. मार्केट बघा आता सायकॉलॉजी पॉईंट सांगतो मला. सायकॉलॉजी पॉईंट सायकॉलॉजी पॉईंट काय आहे, की मार्केट डेली गॅप अप ओपन होतंय. बघा गॅप अप आता इथं काय झालं, की गॅप अप ओपन झालं, वर गेलं. पण आज तसं नाही झालं. गॅप अप ओपन झालं, नंतर खाली आलं. सायकॉलॉजी पॉईंट म्हणजे काय, मार्केट डेलीसारखं असं ओपन होणार नाही. गॅप अप झालं म्हणजे गॅप अप झाल्यानंतर डायरेक्ट वर जाईल असं होणार नाही. आता समजा मी ती सांगतोय, गॅप अप जर आता झालं, तर उद्याच्या वेळी आता समजा उद्या गॅप अप झालं, तर मार्केट इथं रेजिस्टन्स आहे. ही रेजिस्टन्सला फेस करून खाली येऊ शकतं. मी काय म्हणतोय, फेस करून खाली येईल. डायरेक्ट वर जाणार नाही. जर मार्केटला गॅप अप होऊन ओपन वर जायचं असेल ना, तर मार्केट डायरेक्ट इथं थांबणार नाही. फास्ट मूव्हमेंट देईल. स्लो मूव्हमेंट देत असेल तर ह्याचा अर्थ मार्केट इथून खाली येणार. समजलं मला काय म्हणायचं आहे? ठीक आहे. हे होता सायकॉलॉजी पॉईंट.